मराठी महिन्यातील 5वा महिना म्हणजे श्रावण. या महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे सर्व सृष्टी हिरवीगार झालेली असते. त्यामुळे वातावरण अत्यंत आल्हाददायक झालेले असते. चातुर्मासाच्या प्रारंभी भगवान श्री श्री विष्णू निद्रेत जातात आणि या जगाचा भार भगवान महादेव उचलतात. या 4ही महिन्यात भगवान शिवांचे तत्व हे हजारो पटींनी जास्त जागृत झालेले असल्याने या महिन्यामध्ये भगवान शिवांची सेवा उपासना केल्यास ती लवकर फलित होते अशी धारणा आहे. या श्रावण महिन्यास धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आहे. या महिन्यामध्ये अनेक सण येतात, व्रते येतात. या महिन्यामध्ये जप, तप, होम, हवन, सत्यनारायण पूजा, अभिषेक, व्रतवैकल्य, दान धर्म केल्यास त्याचे उत्तम फळ आणि पुण्य आपल्याला मिळते. तर असा हा श्रावण महिना कधीपासून चालू होतो, कधी संपतो? या श्रावण महिन्यामध्ये शिवांच्या पूजेला इतके महत्व का आहे? शिवाच्या पिंडीवर जलाभिषेकाचे काय महत्व आहे? त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आहेत आणि प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ आहे, कोणत्या तारखांना हे सोमवार येत आहेत, या महिन्यामध्ये काय करायचे आहे, याची सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यंदा म्हणजेच 2026 मध्ये श्रावण महिना हा दिनांक 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होत आहे आणि दिनांक 11 सप्टेंबर 2026 ला संपत आहे. या श्रावण महिन्याच्या काळामध्ये अनेक व्रत केली जातात. विशेषतः श्रावण महिन्यात येणाऱ्या 4ही सोमवारी भगवान महादेवांची सेवा विशेष करून केली जाते. हे 4ही सोमवार उपवास केला जातो. हे 4 सोमवार कोणत्या तारखांना येतात ते आपण पाहूया. पहिला सोमवार हा दिनांक 17 ऑगस्ट 2026 ला आहे. यंदा या दिवशी नागपंचमी देखील आहे. या सोमवारी शिवामूठ ही तांदूळाची आहे. तांदूळ हे अखंड घ्यायचे आहे. शिवामूठ ही शक्यतो सकाळीच व्हायची आहे. जेव्हा आपण देवाची पूजा करतो त्यावेळेस आपल्या घरातील महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही पाण्याने अभिषेक करा, दुधाने अभिषेक करा आणि शिवामूठ देखील याच वेळी व्हायची आहे. ज्यांना अगदीच शक्य नाही त्यांनी तिन्ही सांजेच्या वेळेला शिवामूठ वाहिली तरी देखील चालणार आहे. त्यानंतर दुसरा सोमवार हा दिनांक 24 ऑगस्ट 2026 ला आहे. दुसऱ्या सोमवारची शिवामूठ ही तीळ आहे. तिसरा सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 ला आहे. तिसऱ्या सोमवारची शिवामूठ ही मूग आहे. शिवामुठीसाठी अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे. चौथा सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 ला आहे. चौथ्या सोमवारची शिवामूठ ही जव आहे. जव म्हणजेच सातूचे दाणे आहेत. कारण प्रत्येक वर्षी जव म्हणजे जवस समजले जातात, पण ते जवस नसून जव म्हणजेच हे सातूचे दाणे असतात. रुद्राभिषेक, पंचोपचार अभिषेक, शिवलीलामृत, शिवअष्टक, शिवमहिम्न स्तोत्र, शिवस्तुती इत्यादी स्तोत्र आणि मंत्रांचे पठण या महिन्यामध्ये केले जाते. याच महिन्यात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवशंकरांना पती स्वरूपात मिळवलेले होते. त्यांचा विवाह या महिन्यामध्ये झाला असल्याने हा महिना महादेवांना अत्यंत प्रिय आहे. याच श्रावण महिन्यामध्ये शिवांनी नीलकंठ रूप घेतले होते. म्हणजेच समुद्र मंथनादरम्यान निघालेले विष हे प्राशन करून शिवांनी आपल्या देवतांचे आणि सृष्टीचे रक्षण केले होते. आणि त्यावेळी सर्व देवतांनी शिवांवरती झालेल्या विषाचा दाह कमी करण्यासाठी शिवांवरती जलाभिषेक केला आणि तेव्हापासूनच श्रावणामध्ये महादेवांना जलाभिषेक करण्याची परंपरा सुरू झाली. या 4ही सोमवारी उपवास आणि महादेवाच्या पूजेचे महत्व का आहे? श्रावण महिन्यामध्ये आणि तसे तर पूर्णच 12ही महिने शिवलिंगावरती आपण जलाभिषेक जर केला तर भगवान शिवांची विशेष अशी कृपा आपल्याला प्राप्त होत राहते. श्रावण महिना तर त्यांना समर्पितच असल्यामुळे या महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी आपल्या घरातील शिवलिंगावरती म्हणजेच महादेवाच्या पिंडीवरती दुधाने त्याचप्रमाणे पाण्याने अभिषेक करायचा आहे, बेलपत्र व्हायचे आहे. या सर्व गोष्टींना अत्यंत महत्व आहे. जर तुम्हाला शक्य झाले घराशेजारी एखादे शिवांचे मंदिर असेल तर तिथे देखील तुम्ही शिवपिंडीवरती जलाभिषेक करू शकता, दुधाचा अभिषेक करू शकता. त्यामुळे आपल्या
आयुष्यातील सर्व अडीअडचणी, चिंता ह्या दूर होतात आणि आपल्याला महादेवांची कृपा प्राप्त होत राहते. 4ही सोमवार उपवास आणि महादेवांच्या पूजेचे महत्त्व का आहे? तर पार्वती मातेने केलेल्या कठोर तपश्चर्येने भगवान शिवांसारखा पती तिला प्राप्त झाला आणि म्हणून प्रत्येक अविवाहितेने हे सोमवारचे व्रत नियम करून पाळावे. शिवांची उपासना केली तर तिला देखील भावी पती हा शिवांसारखाच मिळतो असे सांगितले जाते आणि विवाहितांनी हे व्रत केल्यास स्त्रियांचे सौभाग्य वाढते, कारण या महिन्यामध्येच शिव आणि पार्वतींचा विवाह झाला होता. हे व्रत स्त्री पुरुष दोघांनी करायचे असते, कारण पुरुषांना देखील भावी पत्नी ही पार्वतीसारखी सोज्वळ, प्रामाणिक, प्रेमळ मिळते आणि विवाहितांचे संसार हे सुखी समाधानाने होतात. पती पत्नींमध्ये प्रेम वाढते. श्रावण महिना म्हणजेच हिरवा रंग, कारण सगळीकडे निसर्ग देखील कसा हिरवागार झालेला असतो. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या सौभाग्यासाठी सोमवारचे व्रत तर करायचेच आहे. शिवाय या महिन्यामध्ये प्रत्येक सवाष्ण स्त्रीने काचेच्या हिरव्या बांगड्या नक्की घालायच्या आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बांगड्या हे सौभाग्याचे प्रतीक मानले गेलेले आहे. आपण प्रत्येक पूजेच्या वेळी, घरामध्ये सणावारांच्या वेळी किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी जेव्हा स्त्री हे सौभाग्याचे अलंकार घालत असते, त्यामध्ये बांगड्या याला खूपच महत्त्व आहे आणि विशेषतः काचेच्या बांगड्यांना तर अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच या महिन्यामध्ये प्रत्येक स्त्रीने हिरव्या बांगड्या जरूर घालायच्या आहेत आणि अशा या हिरव्या बांगड्या आवर्जून पतीने आपल्या पत्नीला भेट करायच्या आहेत. यामुळे सौभाग्यात वाढ तर होतेच, शिवाय पती पत्नींमधील प्रेम हे वृद्धिंगत होत असते आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीने, कुमारिकेने देखील या महिन्यामध्ये बांगड्या घालायच्या आहेत. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की काचेच्या बांगड्या घातल्याने त्या स्त्रीचे आरोग्य देखील चांगले राहते. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून देखील सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच प्रत्येक स्त्रीने काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. प्लास्टिक आणि मेटल ह्या बांगड्या टाळायच्या आहेत. आवर्जून काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत. पूर्ण श्रावण महिना हा मांसाहार टाळायचा आहे. पूर्ण श्रावण महिन्यामध्ये कांदा, लसूण तसेच पालेभाज्या देखील खाऊ नये असे सांगितले गेलेले आहे, कारण सर्वत्र पावसामुळे हिरव्या पालेभाज्यांवरती देखील कीटकांचा प्रादुर्भाव झालेला असतो आणि म्हणूनच आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून पालेभाज्या न खाता फळभाज्या तसेच कडधान्ये खावीत. आपला आहार हा सात्विक ठेवावा. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसच हा धार्मिक महत्त्व घेऊन येणारा असल्यामुळे दररोजचा दिवसच हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला गेलेला असल्याने आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये दररोज एखाद्या स्तोत्राचे किंवा एखाद्या मंत्राचे पठण करण्याचा व्रत नियम करायचा आहे. ते स्तोत्र म्हणजे तुमच्या गुरूंचं स्तोत्र देखील असू शकतं, देवतेचं, तुमच्या कुलदेवतेचं किंवा आपण ज्या कोणत्या देवाला मानत आहोत त्या देवाचे स्तोत्र नियमितपणे वाचण्याचा नियम या श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे. तसेच भगवान शिवांची सेवा, उपासना देखील नक्कीच करायची आहे. दररोज शिवपिंडीवरती जलाभिषेक, दुधाने अभिषेक करण्याचा संकल्प करायचा आहे आणि त्याप्रमाणे ते व्रत करायचे आहे. जमेल तसा दानधर्म करायचा आहे. श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या उपवासाप्रमाणेच श्रावणी शनिवार देखील केले जातात. अगदी सोमवार प्रमाणेच शनिवारी देखील उपवास करून हे व्रत केले जाते. शनिदेवाच्या कृपेसाठी हे शनिवारचे उपवास केले जातात. दरवर्षी येणारे सर्व सण, परंपरा, पद्धती आपण सर्वजण लक्षात ठेवून करतच असतो. घरातली प्रत्येक स्त्री ही आपापल्या कुटुंबातील रीतीभाती, परंपरा ह्या काटेकोरपणे पाळतच असते. आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी देवाकडे प्रार्थना करीत असते. जसे या रीती, भाती, परंपरा, सण आपण दरवर्षी साजरे करतो, पाळतो, तर ते आपण का पाळतो, कशा पद्धतीने ते साजरे करतो, हे सर्व आपण
आपल्या घरातल्या मुलांना देखील दरवेळी सांगत राहावे. त्याचे शास्त्रीय धार्मिक महत्त्व देखील समजावून सांगावे, जेणेकरून त्यांना देखील कळेल की आपण हे सण या पद्धती का पाळत आहोत. हा सगळा परंपरेचा वारसा घेऊन ते पुढे देखील ही परंपरा चालू ठेवतील. सर्वांना श्रावण महिन्याच्या शिवमय शुभेच्छा. व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. काही शंका असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.